तुझा आमच्यावरचा राग गेला असेल अशी अपेक्षा नाहीये माझी, पण तू तू घेतलंयस ना आता घरात. एक मिनिट, मी हिला घरात घेतलं म्हणजे तुमचं हे नातं, तुमचं हे लग्न मी मान्य केलंय असा गैरसमज करून घेऊ नकोस. हिच्यावरचा राग माझा गेला नाहीये आणि कधीच जाणार नाही. आणि तुम्हाला नसली तरी मला लोकांची, समाजाची पर्वा आहे. त्यांची तोंड बंद राहावीत ना, म्हणून घेतलंय मी हिला घरात. बरोबर बोलती आई. आणि तिला सांग आमच्याकडूनही काही अपेक्षा करायच्या नाहीत आणि घरावर हक्क नाही गाजवायचा. ए थांब. माझं पूर्ण लाईफ बर्बाद केलंय. हिच्याशी माझं कुठलंच नातं असू शकत नाही. आय हेट यू. ऐकलंस का गये? तुझा माझ्याशी, या घरातल्या लोकांशी काहीही संबंध नाही, काहीही नातं नाही आणि ते कधी होणारही नाही. त्याचं गोड गोड बोलून वागून तू याला गुंडाळला असशील, पण आम्हाला गुंडाळायचं नाही, बजावून ठेवते. मामी, तू आलीस? मी रात्रभर तुझी वाट पाहत होतो. आता तू परत नाही जाणार ना? नाही जाणार. मामी, तू माझा अभ्यास घेशील? घे. येस. बघितलंस, अर्पिता मॅडमचं या घराशी जोडलं जाणं ही नियती आहे. त्यामुळे कुठला ना कुठला धागा त्यांना या घराशी बांधून ठेवणारच. हे असं. असं कसं काढून टाकलं? सरकारी नोकरी आहे ना त्याची. हो, म्हणजे सरकारी नोकरी तर आधी नोटीस द्यावी लागते ना, असं अचानक टर्मिनेट नाही करू शकत. बरं, कारण काय सांगितलंय? मला नाही माहिती, मला खरंच नाही माहिती. सगळं एकदम अनपेक्षित आणि अचानक झालं. मला सरांना भेटू पण दिलं नाही, डायरेक्ट काढून. ही का रडतीये? तुला काय झालं? काय झालं? का रडतेस तू? निकी, अगं का रडतेस? सांग, काय झालं? रडतेस का? सांग ना, काय झालं? माझं फायनल टीम मध्ये सिलेक्शन नाही झालं. परफॉर्मन्स टॉपचा असून सुद्धा 50,000 मागतात सिलेक्शन साठी. अगं थांब. चल 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 पटकन. अगं थांब ग. स्कूल बस येईल रे, जा लवकर.
बाय नीट बाय जा. मामी, बाय बाय मामा. आई बटाटे सोनू चमचा दे. काही हवंय का? ते कपडे बदलायचे होते. ही साडी खूप जड आहे ना. इथे रूम आहे, चेंज करा ना. ए थांब 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 थांब. कुठे कुठे चाललीस? ते तुला या खोलीत एंट्री नाहीये. खूप नाईलाजानं तुम्हाला घरात घेतलंय पण खोलीत नाही. ही आमची पर्सनल खोली आहे. हा काय अडमुठेपणा आहे? कालपासून या साडीत आहेत त्या. एक बाई म्हणून एवढी सहानुभूती नाहीये का तुम्हाला? साधी माणुसकी ही. तुझ्या भावाच्या वेळेस हिने दाखवली का माणुसकी? तुझ्या डोक्यात पण विचार आला नाही ना? नाही आला ना? आपल्याला तत्वज्ञान सांगतोय. आई मी परत एकदा सांगतोय, ती तक्रार अर्पिता मॅडमनी केली नव्हती आणि या विषयावर आता मला बोलायचं नाही. पण मी तुला एक गोष्ट स्पष्ट सांगते, हिचे त्रास, हिची गरज याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. त्यामुळे आमच्याकडून सहानुभूतीची किंवा मदतीची अपेक्षा करायची नाही. दिदे दार बंद कर. एकदम असं असं काय झालंय? कालपर्यंत सगळं व्यवस्थित होतं आणि एका दिवसात एवढं बी नसलं. अशी तरी ना नजर लागली आपल्या घराला. काहीतरी वेगळं नक्कीच. निकी आणि माझ्या बाबतीत एकत्रच हे होणं. बाबा सगळं छान चालू होतं. मला माझ्या नोकरीत प्रॉस्पेक्ट चांगले दिसत होते. मी मनापासून काम करत होतो. सगळं चांगलं चालू होतं आणि अचानक एक्झॅक्टली. टॉप परफॉर्मर असून सुद्धा असं कसं करू शकतात ते? इंडियाला रिप्रेझेंट करणं तर दूरच, मला स्टेटला सुद्धा खेळता येणार नाहीये बाबा. आता रडत बसून काही होणार नाहीये. नचिकेत, ते साहेब जर तुला प्रत्यक्षात भेटत नाहीयेत ना तर त्यांना फोन कर. फोन कर त्यांना जाब विचार की असं कसं काढू शकता तुम्ही. नाही मी त्यांना विचारायला सवय. हॅलो सर. सर दिस इज नॉट डन. अहो तुम्ही मला न भेटता, मला कारण न सांगता डायरेक्ट टर्मिनेट कसं करू शकता? नाही पण मला कारण तर. नचिकेत काय म्हणाले साहेब? मागच्या दाराने तुमची एंट्री झाली आणि ते दार तुम्ही स्वतःच बंद केलंय असं म्हणाले सर. मागच्या दाराने एंट्री म्हणजे? विराजनेच केलंय हे सगळं. नचिकेत, विराजनेच तुला नोकरी दिली होती आणि त्यानेच ती काढून घेतली.
ही अर्पिता जे वागली त्याचा सूड आपल्यावर उगवतोय तो. समीर, मला तरी एंट्री आहे ना? जा. अर्पिता मॅडम, चेंज करा इथं. समीर, अरे हे सगळं काय केलंयस तू? आपल्याला डिवचायचं ठरवलंय ना याने. एकही संधी सोडू नकोस हा तू. प्रत्येक वेळेस तिला पाठीशी घालतोयस. नाही, प्रत्येक बाबतीत पाठीशी नाही घालणार. जेव्हा त्यांचं चुकेल तेव्हा त्यांनाही सांगेन, पण त्यांची चूक नसताना त्यांना शिक्षा भोगू देणार नाही. हे काय हवंय? मी सरकारी अधिकारी पालिकेकडून आले जनगणनेसाठी. या ना. माझ्या आधी ज्याचा नंबर होता त्याला विराज सरांनी त्यांच्या कंपनीत नोकरी दिली आणि म्हणून ही नोकरी मला मिळाली. आणि आता कळलं, विराज सरांनीच हे सगळं केलं. तुला नोकरी विराज सरांनीच लावली होती. निकीच्या बाबतीत पण तेच झालं. निकीच्या अकॅडमीची फी सुद्धा त्यांनीच भरली होती. आता मला कळतंय सगळं काय चाललंय ते. विराजने सगळं दिलं होतं आणि ते सगळं आता तो काढून घेतोय. त्याने धमकी दिली होती ती खरी करतोय. पण मग आता काय करायचं? आता काय? तर मी काल याला समजावून सांगत होते की जाऊया, त्या विराज बरोबरचे संबंध चांगले ठेवूया, नाही तर सगळं गडबडेल. तेच झालंय. त्या विराजला फोन कर विराजला. अरे एकटा कमवतोयस तू आता घरातला. तुझी बहीण नाहीये तुला आता सपोर्ट करायला. त्या विराज बरोबर लग्न नाही केलं ना, म्हणून आपल्यावर ही वेळ आलीये. त्या विराजला फोन कर, त्याच्या हातापाया पड, त्याची माफी माग, नाहीतर उपाशी मरायची वेळ येईल आपल्यावर.
नाही उचलला आधी त्यांनी. आणि आता तर फोन लागत पण नाहीये. मला वाटतं त्यांनी ब्लॉक केलंय मला. ही अपशकुनी जाता जाता सुद्धा या घराचं वाटोळ करून गेली. माझ्या डोक्याला ना आता नुसते मुंगे आल्यात. काही सुचत नाही आता. आता काहीच करू शकत नाही का आपण? असं कसं नाही करू शकत? नचिकेत, नचिकेत उठ तू. उठ. निकी, निकी तू आणि नचिकेत जा. त्यांची माफी मागा. त्यांच्या पाया पडून त्यांना सांगा की अर्पिताच्या कर्माची शिक्षा आम्हाला नका देऊ. निकी जा. जाते मी, पण भीक मागायला नाही, जाब विचारायला. चल दादा. मला घरातल्या सगळ्यांची नावं आणि वय सांगा. मी सांगते. घ्या लिहून. राजेंद्र त्र्यंबक देशमाने, वय 56. नीलांबरी राजेंद्र देशमाने, वय 48. आई 50 आहेस ना? 50. तुमचं नाव? रेणुका आशुतोष रांजणकर, वय किती? 30. ही तुमचीच मुलगी आहे का? हो. याच घरात राहतात का? हो, इथेच राहते. म्हणजे इथल्या रेशन कार्डवरती नाव आहे का यांचं? खोडून टाका ते नाव. पाहुणी म्हणून राहायला आलीये. आई पुढचं नाव समीर राजेंद्र देशमाने, वय 26. पुढचं नाव सलील राजेंद्र देशमाने, वय 23. सर्वात धाकटा. एवढीच नाव आहेत. एवढीच माणसं राहतात. ठीक आहे, चला. एक मिनिट. अजून एक सदस्य आहेत आमच्या घरात. अर्पिता मॅडम, तुमचं आवरलंय का? हो, आलेच. या आमच्या घरातल्या नवीन सदस्य आहेत. माझी पत्नी सौ अर्पिता समीर देशमाने. सौ अर्पिता समीर देशमाने. सौ अर्पिता समीर देशमाने. चला, निघते मी. हा,
आम्हाला विराज सरांना भेटायचं अर्जंटली. नाव काय तुमचं? नचिकेत पुरोहित आणि निकिता पुरोहित. अपॉइंटमेंट नाहीये तुमची? नाही नाहीये. पण काय ना मॅडम, आमचं त्यांना भेटणं हे खूप जास्त गरजेचं आहे आमच्यासाठी. सो प्लीज आम्हाला एकदा त्यांना भेटू दे ना. बरं, मी बघते विचारून. हा, नाही आहेत विराज सर. काही दिवसासाठी मुंबईच्या बाहेर गेलेत आणि फोनवरती सुद्धा आउट ऑफ रीच आहेत. तुम्ही निघू शकता. नाही सर, पण म्हणजे तुमच्याकडे त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा काहीतरी पर्याय असेल ना. तो कॉन्टॅक्ट नंबर मला द्या ना सर प्लीज. नो, आय एम सॉरी. सर काहीतरी ऑप्शन असेल ना इमर्जन्सीसाठी. इमर्जन्सी आहे असं समजा, बट प्लीज. काहीही होऊ शकत नाही. तुम्ही प्लीज जा. बट सर. निकी, थँक्यू सर. हे बघ, कोणी आलं तरी मी बघते वगैरे असं सर. अपॉइंटमेंट. सर विराज सर तर केबिन मध्ये आहेत. मग तुम्ही त्यांना असं का सांगितलं की विराज सर केबिन मध्ये नाही आहेत, ते मुंबईच्या बाहेर आहेत? त्यांनी स्वतः मला तसं करायला सांगितलं, समजलं? आणि ही माणसं येणार याचा त्यांना अंदाज होता आणि विराज सरांना नव्हतं भेटायचं त्यांना. फार अडचणी दिसत होते हो ते. हो, नातेवाईक आहेत तुमचे काय? हे बघा, आपण या सगळ्या भानगडीमध्ये पडायचं नाही. बॉसनी सांगितलं ते ऐकायचं. करायची आहे ना नोकरी? जा, आपली कामं करा. भटकमकर, तुम्ही आलात? तुम्ही राजश्री, तुम्ही आलात. मला माहित होतं तुम्ही ना फार मोठ्या मनाचे आहात. मला माहित होतं. आणि जे काही झालं ना त्यात कोणाची चूक नव्हती हो. म्हणजे हे जाणवेल तुमचा एकदा का राग शांत झाला की. खरी चूक आहे ना या नालायक मुलीची. हिने सगळं घडवून आणलं. माझा समीर तर तुम्ही उभे का? तुम्ही बसा ना, बसा ना तुम्ही. तुम्हाला तुमचा विश्वास नाही बसणार, पण मी समीरला ना बजावून सांगितलेलं आहे मला हे लग्न मान्य नाही आणि या मुलीचा मी सून म्हणून कधी स्वीकार केला नाही आणि करणारही नाही. ऐकलं ना मी आता. नाव नोंदवलंच ना? सौ अर्पिता समीर देशमाने. अर्पिता समीर देशमाने. अर्पिता समीर